वाचली मम्मी माहिती का, फिरून फिरून गेली. मग वाचली म्हणजे तेवढी मोठी आहे माझी, एवढी झाडी अशी उभी राहती ती सीडीची इथे. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी स्वार्थी ब्लॉग. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर सुरू करूया आजचा दिवस. आज आहे 14 एप्रिल. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून हार्दिक 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 शुभेच्छा. आणि माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून मानाचा जय भीम. फिलहाल उठलोय आणि आंघोळ पाणी करून रेडी पण झालोय मस्त. पप्पा पण बघा उठलेत, आंघोळ केली, रेडी झालेत, बत्ती पण लावली आहे, पूजा पण केली आहे पप्पाने. आणि मम्मी पण आंघोळ करून फ्रेश. आणि मम्मीनी पप्पासाठी, काल पप्पाचा उपवास होता पूर्ण दिवस, तर आत्ता सोडणार पप्पा उपवास, है ना मम्मी? आत्ता सोडणार एकादशीचा उपवास सकाळी. आता आम्ही जेवण केलंय आणि मम्मीने बघा एवढं जेवण केलंय. अजून आता मम्मी शेवयाची खीर बनवणार आहे. 2 भाजी, छोला, हा, चपाती, आता पापड आणि शेवयाची खीर. खीर, शेवयाची खीर करते. वा वा वा. पापड. लाव लाव परोसो हमें भी. जळत नाही का सर? जा आज आज नाश्त्याला हेच आहे. नाश्ता इष्टा नाही, आज हेच आहे, जेवणच आहे, चपाती भाजी. मी तर खीर खाणार, चपाती भाजी नाही खाणार. पप्पा बघा एकादशीचा उपवास सोडतायत जेवून, आणि मी खीर खातोय नाश्त्याला. फिलहाल पप्पा चेंबूरला गेलेत, ते ऑटोच काम करायला. आज काय ना काय ते फुल अँड फायनल होऊन जाईल ऑटोचं. आणि मला वाटतं उद्या ऑटो येईल आमची. आणि मम्मी बघा, मम्मीने ना काल पनवेल स्टेशन, चेंबूर स्टेशनला टीसी पकडणार होता मम्मीला. मम्मीचा पास संपला होता ना म्हणून. हा मम्मी, जर पकडला असता तर मम्मी तुला हा दिलं असतं पैसे, आता काय करणार? दिला असतं पैसे. नव्हतं जाऊ पैसे दादाला मारा चाललं असतं. मग तुला त्या लोकांनी सोडलंच नसतं. नसतं सोडलं, नसतं सोडली. मॅडमला बोलले असते, मग पगार कमी असते, पगार. मॅडमला फोन लावून द्या. मावशी 2 महिन्याचा एकदम पगार झाला, तुम्ही का नाही पास काढला? वाचली मम्मी माहिती का, फिरून फिरून गेली. मग वाचली म्हणजे तेवढी मोठी आहे माझी, एवढी झाडी अशी उभी राहती ती सीडीची इथे. तरी पप्पा मला हमेशा दाखवायचं, पण माझा काल काय टाइम होता ना, मीच बघितलं तिला उतरल्यावर. आता म्हणजे स्वामी स्वामी गुणी तिथे आले, ड्रिंकर वर गेले ना, आता करतो आता. ऍक्च्युली माणूस असतो ना, तो बायांना पकडत नाही. टीसी जर माणूस असतो ना, तर बायांना ही पकडत. बाईच झाडी, आणि बाई जर असेल ना, ती सगळ्यांना पकडते. मग कारण ती माहिती आहे. 4 दिवस झाले बिमार होती, वाटते घरात होती. आता परत आली, आता उद्या बघ परत असेल ती. ती लांबडी असते ना बाई, बुटकीशी आजाडी. कशी. पण ती ना माझ्याकडे बघतच होती, पण काय स्वामींची लीला होती ती मला ती काय बोललीच नाही. स्वामींचं तोंड आता पास काढ. उद्या काढ. नाही उद्या नको. दररोज तुला वाचवणार नाही, एक दिवस वाचवीन मी. उद्या काढ पास. सकाळचा टाइम नाही भेटत ना, संध्याकाळचा. आम्हाला संध्याकाळचाच काढायचा आल्याबरोबर. टेन्शन आहे, स्टेशनला उतरली की. चेंबूर स्टेशनला आले तिथं पण पास काढू शकतेस तू. पनवेल पर्यंत काढू शकते, तिथं चेंबूर स्टेशनला पण काढू शकते. पण वर चढायची पाहिजे ना ती. काय शिडीने वर चढायची पाहिजे. वरती कसं जाणार? खालतीच प्लॅटफॉर्म जिथून जाते ना तू, तिथंच असतं ना काउंटर, तिकीट काउंटर असतं ना, तिकीट काउंटरला पास काढायचा. हा मग तेच. मग ट्रेन म्हणून उतरली ना मी, हा. की असं शिड्याने वर गेलं की तिथे काउंटर आहे 5. आणि आणि बाजूला उजव्या आणि बाजूला. कधी पण लक्षात ठेव, जर तू मागच्या डब्यात, एकदम लास्ट डब्यात चढली ना चेंबूर स्टेशनला जायला इथून पनवेलवरून, तर मागच सीडी असती. जर कधी असं नाही काढलं तर मागूनच वरती यायचं, कळलं? नाही तर ही मागच्या डब्यातून उतरून पुढे जात होती माहिती त्या दिवशी. मग पुढे तर टीसी असतोच. हम जैसा हुशार बनो जरा. अरे कपड्यांचा साबण आहे ना तो, त्या भांड्यांच्या ह्याच्यामध्ये का टाकला? हा
कपड्यांचं सामान- भांड्यांचं सामान चालतो असं काय नाही, कारण ना तो संपत आलाय त्याच्यामुळं तो हे करू शकतो आपण. मम्मी बघा काय करते, बोलते की हा कपड्यांचा साबण आहे ना, तर आता भांड्यांचा साबण संपतो तर लवकर लवकर, कारण त्यात ते पाणी साठतं मग संपतो. मम्मी बोलते की कपड्याचा साबण वापरू शकतो, काय नाही चालत, काय नाही होत, असं थोडे असतं. काय अरे नवीनच ऐकतोय मी. फिलहाल जेवायला बसलोय. मम्मीने सकाळी पप्पाचा उपवास होता ना, तर एवढं सगळं बनवलं होतं बघा. चण्याची आमटी, छोला, वांग्याची भाजी, भात आणि चपाती, 2 भाजी बनवली मम्मीने. दादा पण बसला जेवायला. मी ना जेवलो आणि मम्मी, मी आणि दादा झोपलोय. दादा बघा अजून झोपलाय आणि मम्मी आत्ताच उठली आणि मी पण आत्ताच उठलोय. वाजलेत माहिती का, 5:30 झाले. 6 वाजलेत. 6 वाजलेत आणि मम्मी बघा ते दुधाचं ते खरोस बनतो ना, खरोसच ना. अच्छा, दूध खराब झालेलं त्याचं बनतं. अच्छा, मग तेच खातोय मस्त. मला दे ना. मम्मी बघा उठली नाही की जेवणाला लागली लगेच रात्रीच्या. अजून रात्र पण नाही झाली माहिती का, तरी पण पहिला चाय बनव मम्मा. थांब ना जरा, गॅस तरी पाहिजे. दादाला पाणी ठेवलंय गॅसवर, त्याच्या गॅसवर पाणी नाही ठेवते. अच्छा, आणि भाजी काय बनवती? छोला आहे ना. अच्छा, म्हणजे फक्त चपाती बनवती? छोला तर गरम करते. फक्त चपाती संपलेत है ना, आणि चपाती खतम करा. फक्त चपाती संपलेत आणि बाकीचं तर सगळं सकाळचंच आहे, जे पप्पाला उपवासाला बनवलं होतं. गरम गरम चपाती शेअर. मम्मीने शॉर्टकट केलं की 1 टायमाचं 3 टायमाला खायचं. 2 टायमाला 3 काय, सकाळी, दुपारी आणि रात्री. हा. मग 3 टाइम नाही झालं ते, 3 टाइम नाही झालं ते. एकादशी होती म्हणून 3 टाइम. हा मग. दादा उठ. ही माझ्यासाठी चपाती 2 तुझ्यासाठी. एकच आहे ही. अजून एक देते ना. तूप लावून मस्त. आज बिस्किट नाही, आज चाय आणि चपाती खाणार मस्त. फिलहाल चाय चपाती खातोय. चपातीवर तूप बघा किती लावलंय, तूपच तूप आहे. आम्ही आता आलोय मानसरोवरला, मी आणि मम्मी, कारण आम्ही एका रिलेटिव्हच्या घरी आलोय. म्हणजे ते लांबचे रिलेटिव्स आहेत म्हणून थोडं गेट टुगेदर आहे, त्यांनी इन्व्हाइट केलं होतं म्हणून मी आणि मम्मी आलोय. पप्पा पण येणार आहेत, पण पप्पा चेंबूरला गेले होते ना सकाळी पत्रिका द्यायला, म्हणून अजूनपर्यंत चेंबूरमध्येच आहेत. ते डायरेक्ट येणार आहेत तिकडे. आणि भाऊ गेला चेंबूरला, तिला काहीतरी काम आहे म्हणून. तर फिलहाल तर आम्ही जातोय, आता पोचलोय. मम्मी पण आहे माझ्यासोबत. मम्मी हरवली त्या गर्दीत माहिती का, कुठेतरी माहित नाही मला कुठं गेली, पुढं गेली का मागं गेली. एवढी गर्दी होती ना तिकडं, तर मला वाटतं मम्मी हरवली तिथं. आता वेट करावं लागेल कधी येईल यार, लेट पण झालंय. तर पुढं गेली या मागं गेली हेच माहिती नाही आहे. आणि माझ्या फोनमध्ये बॅलन्स पण नाही आहे, त्याच्याने जेणेकरून मी फोन करू. आता वेट करावा लागेल तिचा फोन येईपर्यंत. फायनली मम्मी भेटली. मागच राहिली होती. अरे मी नाही बोललो थांब करून, मी काहीच बोललो नाही. एक तर एवढी गर्दी ना तिथं, तर मी बोललो की कसं कधी बाहेर निघतो, आणि मी ते टेक घेत बसलो सिनेमॅटिक. माझ्याकडून तर तिकडून गेला. कोण तू? अरे तू कुठं गायब झाली, पुढे मला माहितीच नाही. घाबरली का मी? मला वाटलं पुढे गेली म्हणून मी पुढे गेलो. रात्रीचं काय समजत नाही कुठं जायचं ते. त्यामुळे चुकत नाही, कोणाला पण विचारेन, पण तरी पण ट्रेनला तरी येईन वापस. घाबरली मग एक तर एवढी गर्दी त्यात. आम्ही आत्ताच ट्रेन पकडून पनवेलला आलोय आणि आता चाललोय घरीच. ॲक्च्युली मी दाखवू नाही शकलो त्यांच्या घरी, कॅमेरा ओपन नाही करतो, कारण का ते लोक इंट्रोवर्ट आहेत ना, म्हणून थोडेसे, म्हणजे एखाद्याला नाही आवडत म्हणून मी जास्त दाखवलं नाही. म्हणजे तिकडं घरी दाखवलंच नाही, कॅमेरा ओपन केलाच नाही माहिती का.
डायरेक्ट मी हा क्लिप घेतली वाली. तर फिलहाल तर आता घरी चाललोय आणि मम्मी रागवली आहे पप्पावरती. पप्पा नाही आले ना तिकडे म्हणून, कारण त्यांनी एवढं चांगलं प्रेमाने बोलवलं होतं पण पप्पा नाही आले. पप्पा तिथे अडकून बसले कारण आज 14 एप्रिल फुल ट्रॉफिक आहे माहिती का, म्हणून तिथे अडकून बसले होते म्हणून येऊ नाही शकले. म्हणून आम्ही आता घरी चाललोय फिलहाल. तर मम्मी पप्पाला ओरडणार आहे आता खूप माहिती का. काहीच बोलणार नाही. काय नाही बोलणार. फिलहाल पोचलोय घरी. मम्मी पप्पावर चिडली है ना मम्मा. आज पप्पा की तो खैर नाही. काय सुधारणार नाही तो आता. बट मानसरोवरला ना खूप भारी होतं नाही का, खूप भारी नाही का, डीजे विजे लावून एकदम फुल जल्लोषात जयंती साजरी करत होते मानसरोवरला पण. खूप भारी, खूप भारी यार, मला आवडलं खूप. तर फिलहाल तर घरी आलोय. पप्पा अजून आले नाहीत. पप्पा माहिती नाही कधी येतील. वाजलेत 11:30 वाजलेत आत्ता माहिती का. येईपर्यंत खूप लेट झालं. फिलहाल आम्ही आता जेवायला बसलोय. पप्पा लेट येणार आहेत तर आम्ही जेवून घेतो. आने दो कभी भी. आम्ही तर फिलहाल जेवायला बसलोय बघा. छोले चपाती आणि मम्मी भात डाळ खाते. तेच उपवासाचंच सगळं जे काही सकाळी बनवलं होतं तेच आज 3 टाइम खाणार आहे. असं आहे ना, काय 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 घ्याचं प्रमाण कमी झालं ना आता. म्हणून एक वस्तू 3 टाइम खायची. एक टाइम बनवायचं, 2 टाइम खायचं. हा मग आज तर आपण 3 टाइम खातोय. सुट्टी आहे म्हणून नाही 2 टाइम बनवायला लागतं. हा ना, पण आता गॅसचा प्रॉब्लेम आहे तर काय करू नाही शकत. अजून त्याचा सॉल्युशनच निघाला नाही माहिती का काही. आणि दुकानवाल्यांची आमची एक मावशी आहे कोकणातली, मी दाखवले ते ब्लॉगमध्ये घेतलं पण होतं गेल्या टायमाला. तर त्यांचं तर असं झालंय ना, ते लोक चुलीवरती करतात माहिती का बिझनेस त्यांचा. खूप कठीण आहे. तर कधी लवकरात लवकर सॉल्युशन निघालं पाहिजे सिलेंडरचं. जे बिझनेस करतात ज्याचे वडापाव हे ते सगळं. इकडं निघाला, काय कोकणातच निघाला नाही, इकडं निघाला 3000ला एक सिलेंडर. हा, आणि परमिशन आहे बाहेर लावायचं. आणि कोकणात फक्त नाही लागलंय, गावाकडे नाही लागलंय फक्त. अच्छा असं आहे का. लवकरात लवकर झाला पाहिजे यार. फॉर्म भरून दिला पण झालं नाही अजून ते. हा, त्याला फॉर्म भरून द्यायला लागतो. अरे बापरे. कुडाळला जाऊन सुभाषने फॉर्म भरून दिला, हा, तरी पण ते अजून झालं नाही. होईल ना पण. फिलहाल जेवण वगैरे झालंय. पप्पा पण आलेत बघा. आणि आता हातरून पण घातलंय. झोपायची तयारी पण झालेली आहे. फिलहाल तर ब्लॉग एंड करायची पण वेळ झालेली आहे मित्रांनो. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. जे पण चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करा. या मराठी माणसाला सपोर्ट करा. थँक्स फॉर वॉचिंग माय ब्लॉग. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय. मम्मी पप्पाला काय नाही बोलणार आज.